हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी तुमच्याजवळ आज होममेड सॅरलेक्सची रेसिपी शेअर करणार आहे। सो हे जे सॅरलेक्स आहे ते घरच्या घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते। सो हे मी रात्री धुवून सुकवून घेतले, तांदूळ आहे, मूग डाळ आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत। हे तुम्ही 6 मंथपासून चालू करू शकता। ह्याच्यात तांदूळ आहेत, मिक्स डाळ आहे, तुरीची डाळ आहे, मूग डाळ आणि मसूर डाळ आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले। त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड घेतले आणि पोहे घेतले थोडेसे आणि मखाने घेतलेत। सो हे तुम्ही अगदी 8 महिन्यापासून चालू करता। हे जे पहिले आहे ते तुम्ही 6 मंथपासून चालू करू शकता बेबीला आणि हे जे सॅरलेक्स आहे ते तुम्ही 7-8 मंथ नंतर चालू करू शकता। सो हे कसं करायची त्याची रेसिपी पुढे बघा। सो तूप घेतले, तुपामध्ये सगळं आपल्याला हे पहिले थोडेसे भाजून घ्यायचे। तांदूळ टाकलेत पहिलं मी तुम्हाला 6 मंथ पासून आपण स्टार्ट म्हणजे 5.5 महिन्यापासून आपण स्टार्ट करू शकतो बेबीला फूड द्यायला। तर ते घरच्या घरी सॅरलेक्स कसं बनवायचं त्याची प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला सांगते। अगदी मार्केटमध्ये भेटतं तसंच करायला म्हणजे करते मी, ते तुम्हाला मी आज शेअर करते। सो तांदूळ घेतलं, थोडंसं तुपामध्ये ते भाजून घ्यायचं अगदी त्याचा रंग चेंज होईपर्यंत। थोडंसं आपल्याला समजून येतं की हे तांदूळ आता भाजून झाले, थोडेसे ब्राउनिश कलर येतो की समजून जायचं त्याची जी प्रोसेस आहे भाजण्याची ते झाली आहे। आणि मार्केटमधल्या सॅरलेक्समध्ये शुगर वगैरे असते आणि आपण घरच्या घरी बनवतो त्याच्यामध्ये शुगर्स किंवा कोणते प्रिझर्वेटिव्ह नसतात। सो घरी बनवलेलं बेटर असतं। सो आणि टाईम पण इतका लागत नाही, फक्त 1 दिवस लागतोच, ऑलमोस्ट 2 दिवस लागतात समजा। म्हणजे 1 दिवस वॉश करायचा, दुसऱ्या दिवशी म्हणजे वॉश करून सुकवावे लागतात आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस स्टार्ट करायची। सो तांदूळ पहिले भाजून झाल्यानंतर ते काढून घेतले, नंतर मग मी मूग डाळ टाकली। मूग डाळ पण सेम भाजून घ्यायची, थोडंसं ओलावा असेल तर पहिलं आपल्याला भाजून घ्यायचं आणि तांदूळ बघता तुम्ही कशा प्रकारे कलर चेंज झालाय। आता मी मूग आहे ते पहिले भाजून घेईल अगदी व्यवस्थित आणि ह्याचं जे प्रमाण आहे ना, तांदूळ 2 वाटी घेतलं तर मूग डाळ 1 वाटी असं प्रमाण घ्यायचं। सो आता मूग डाळ पटकन भाजून घेईल मी, सेम ॲज इट इज। मूग डाळचा पण कलर चेंज झाला, थोडा ब्राउनिश झाला की समजून घ्यायचं मूग डाळ आपली भाजली आहे आणि मग ते पण काढून घ्यायचं। अशा प्रकारे सगळे जे आहे ते अगदी लो फ्लेमवरती भाजायचं आहे, नाहीतर मीडियम फ्लेमवरती भाजायचं आहे, सॉरी। आणि सो माझी अशा प्रकारे मूग डाळ पण आता भाजून झाले आणि आता ड्रायफ्रूट्सची बारी। याच्यामध्ये काजू आहेत, बदाम आहे, पिस्ता आहे आणि अक्रोड आहे। हे तुम्ही 6 मंथपासून बेबीना चालू करू शकता आणि मूग डाळचा पण कलर बघितला तुम्ही चेंज झाला आणि हे पण आपल्याला अगदी तव्यावर म्हणजे पॅन किंवा कढईमध्ये थोडासा वेळ भाजून घ्यायचे, जाळायचं नाही। लो फ्लेमवरती भाजलं ना ड्रायफ्रूट्स की ते जळत नाही, तर ते काळे पडतात। सो अशा प्रकारे मी सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेते। ड्रायफ्रूट्सनी कसं वेट गेन होतं, तुपानी पण वेट गेन होतं आणि डाळ आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रोटीन्स असतात। सो तुम्ही हे 6 मंथपासून अगदी प्युरी फॉर्ममध्ये जसं तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी तसं करू शकता। आणि हे माझं आता सॅरलेक्स रेडी आहे, आता त्याला मी थंड व्हायला ठेवणार। आता नेक्स्ट सॅरलेक्सकडे जाऊया आपण। जे नेक्स्ट सॅरलेक्स आहे ते मी जास्त प्रमाणात करते, कारण का पिल्लूला मी आता रिसेंटली ते चालू केलं आहे। ते हे जे पहिलं केलेलं ते मी असंच कधीतरी तिला ब्रेकफास्टमध्ये किंवा इव्हिनिंग स्नॅक्समध्ये अगदी लाईट असतं ते, त्याच्यामुळे, कारण का त्याच्यामध्ये मूग डाळ आणि फक्त ड्रायफ्रूट्स आणि तांदूळ आहेत। ह्याच्यामध्ये भरपूर काही आहे ह्या सॅरलेक्समध्ये। हे तुम्ही 8 मंथपासून चालू करू शकता। ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स, इवन त्यांची ग्रोथ होण्यासाठी किंवा त्यांची बोनची क्वालिटी होण्यासाठी खूप हेल्प करते हे सॅरलेक्स। सो तांदूळ आहेत ते पण भाजून झालेत, जे सेकंड सॅरलेक्स आहे त्याचं तांदूळ आहेत ते भाजून झालेत आणि आता ते भाजल्यानंतर ज्या मिक्स डाळ आहेत, जसं की तांदूळचा कलर बघते परत ब्राऊन मी केला आहे, अशा प्रकारे आपल्याला भाजायचं आहे। आणि आता मी ज्या डाळी मिक्स घेतल्यात त्या भाजून घेते। ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही डाळ टाकू शकता, माझ्याकडे एवढ्याच होत्या सो मी या ॲड केल्या। ह्याच्यामध्ये तुम्ही तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, इवन तुम्ही उडीद डाळ, अख्खे मूग म्हणजे असे सोललेले मूग असतात ना ते पण तुम्ही तुकडा किंवा काय बोलतात मला एक्झॅक्टली माहीत नाही ना, ते टाकू शकता। त्यांना पण धुवून अगदी सुकवायचं, चांगले स्वच्छ 3-4 पाण्याने धुवायचं आणि त्यांना आपण कॉटन फडक्यावरती सुकत ठेवायचं आणि मगच ही प्रोसिजर करायची। सो हे सगळे जे डाळी आहेत त्या पण आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं, अगदी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं।
जोपर्यंत त्यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्यांना अगदी नीट फ्राय करत राहायचे। तुम्ही बघता ऑलमोस्ट त्यांचा कलर आहे तो चेंज। सो डाळ भाजून झाल्यानंतर आता मखाने घेतलेत आणि बघत्या परत एकदा तुम्हाला मी दाखवते का, कारण तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे भाजलं जातं। सेम आता मखाने पण आपल्याला भाजून घ्यायचेत। मखाने ची जी साईज आहे ती एकदम छोटी होऊन जाते, जसं आपण त्यांना पॅनवरती कढईवरती भाजतो ना तसं त्यांची साईज कमी होऊन जाते, ते क्रिस्पीमध्ये येतात। सो तेव्हा तुम्हाला समजून जाईल की मखाने आहेत ते भाजून झाले। तुम्हाला दिसत पण असेल की काय काय जे मखाने आहेत ते एकदम स्मॉल साईजमध्ये होतात, कारण का ते जरा ना क्रिस्पी होऊन जातात एकदम। तुम्ही हाताने त्याला प्रेस केला ना की तुम्हाला समजून येईल की ते मखाने आहेत ते झालेत, ती प्रोसेस आहे ती झाले। सो अशा प्रकारे मी मखाने पण भाजून घेते। सो मखाने भाजून झाल्यावर मी आता पोहे भाजते। मखाने तुम्हाला दाखवते मी कसे भाजलेत। अशा प्रकारे भाजून घेतले आणि आता आणि बघा तुम्ही असं प्रेस केलं ना की त्याचा चुरा होऊन जातो की समजायची ती प्रोसेस झाली। आणि आता पोहे आहेत ते पण भाजून घेते। सेम पोह्यांची पण साईज एकदम छोटी होऊन जाते की समजायचं ते भाजून झालेत। पोहे मखाने आणि तुम्ही ड्रायफ्रूट्स इवन अजून त्याच्यामध्ये बोट्स हे ॲड करून ना तुम्ही आहे ना रेडी टू ईट म्हणजे ट्रॅव्हलसाठी पण तुम्ही ते मखाने जे सॅरलेक्स आहे ते रेडी करू शकता। म्हणजे जे रेडीमेडवालं सॅरलेक्स पण त्यांना पाणी टाकलं गरम की ते आपण सर्व करू शकतो ट्रॅव्हलिंगमध्ये, तसं पण तुम्ही करू शकता। पाहिजे तर मी तुम्हाला ती पण कधीतरी रेसिपी शेअर करेल की ट्रॅव्हलमध्ये नुसतं गरम पाणी टाकलं की सॅरलेक्स कसं तयार करतात घरच्या घरी। पोहा मखाने आणि अजून काही गोष्टी ॲड करून आपण ते कसं प्रीमिक्स तयार करू शकतो ते पण मी तुमच्याजवळ कधीतरी शेअर करेल नक्कीच। सो पोहे माझे भाजून झाले, त्याच्यानंतर आता जे ड्रायफ्रूट्स राहिलेले आहेत ते भाजणार आहे। त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे घेतले। पोह्याची पण तुम्ही साईज बघताय कशी झाली, अगदी क्रिस्पी भाजून घेतलेत ते पण। सो आता हे पण भाजून घेणार आहे मी अगदी व्यवस्थित पॅनवरती। आणि ही प्रोसेस आहे ना करायला जास्त काय वेळ नाही लागत, फक्त टाईम काढून नीट अगदी भाजा त्यांना, नाहीतर कसं होईल नीट भाजलं नाही की आपण ते मिक्सरला ग्राइंड करणार आणि थोडंसं पाण्यामध्ये बॉईल करणार, मग ते पटकन शिजून जातं आणि बाळाच्या पोटाला त्रास नाही होईल, त्याच्यामुळे ते भाजून घ्यायचं असतं। सो अशा प्रकारे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण मी भाजून आता माझे ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून झालेत। तर हे जे प्रीमिक्स आहे ते पहिलं आहे जे 6 मंथचं तुम्हाला दाखवलेलं स्टार्टिंगला ते आहे, आणि हे सेकंडवाला जे मी आत्ता केलेलं ते आहे, तुम्हाला मी कॅमेरा झूम करून दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये डाळी आहेत, मखाने आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, परत पोहे आहेत, हे सगळं प्रीमिक्स तयार करणार आहे। आता ह्याला फक्त आपल्याला आता थंड व्हायला ठेवायचं, कारण का गरम आहे, गरम केलं तर त्याचं एकदम पेस्टमध्ये तयार होईल, म्हणजे असं सुट्टं नाही होणार, असं घट्ट कसं सांगू तुम्हाला, शेंगदाणे आपण एकदम ग्राइंड केले की कसं होतं तसं होईल। सो आता हे ड्राय झालं आहे, आता मला मिक्सरमध्ये ह्यांना मी फाईन अगदी पेस्ट करून घेणार। पहिलं मी जे 6 मंथपासून आपण स्टार्ट करू शकतो, 5.5 महिन्यापासून स्टार्ट करू शकतो ते पहिलं मी ग्राइंड करून घेणार आहे। अगदी फाईन पेस्ट करायची, एवढं काय वेळ नाही लागत त्या प्रोसेसला। तुम्ही नक्की घरात हे सॅरलेक्स आहे ते ट्राय करून बघा, अगदी बाळ आहे ना आवडीने खातं। आमची पिल्लू तर आहे ती घरचं सॅरलेक्स अगदी आवडीने खाते, पण बाहेरचं सॅरलेक्स तिला दिलं तर ते अजिबात खात नाही। आणि बाहेरच्या सॅरलेक्समध्ये तुम्ही बघाल ना तर ॲडेड शुगर असते, त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचं सॅरलेक्स जेवढं स्किप करता येईल ना तेवढं स्किप करा, घरीच ट्राय करा। आणि याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक गूळ पण टाकू शकता, ऑर्गॅनिक गूळ इझिली डीमार्टमध्ये भेटून जातं, त्याच्यामुळे बाळांसाठी गूळ चांगलं। जर म्हणजे अबोव 1 इयर असेल तरच तुम्ही गूळ द्या, नाहीतर गूळ नका देऊ। स्वीट कुठलाही पदार्थ बाळाला देऊ नका। तुम्हाला बाजूला टॉयचा आवाज येत असेल कारण का पिल्लू खेळते त्याच्यामुळे। आणि त्याची जे मी मिक्सर केलं त्याची तुम्हाला पावडर दाखवली ती तुम्ही बघितलात, आणि अशा प्रकारे माझं सगळं ग्राइंड करून झालं आहे। आता काय करणार आहे, दोन्ही पण ग्राइंड करून झालं आहे, आणि थोडंसं जाडसर राहतं कितीही तुम्ही ग्राइंड करा। सो अशा प्रकारे आपल्याला एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळं जे आहे ते गाळून घ्यायचं, आणि जे जाड राहिलेलं असतं त्याला परत एकदा आपल्याला मिक्सरला लावायचं, जेणेकरून ते पण सगळं एकदम पावडर फॉर्ममध्ये। हे बघताय तुम्ही कसं थिकनेस राहिलेला आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि आता जे आहे ते तुम्ही बघताय पूर्ण पावडर फॉर्ममध्ये झालेलं आहे।
अशी प्रोसेस करायची आपल्याला। एकदा ग्राइंड करायचं, चाळणीने चाळून घ्यायचं आणि परत एकदा जे उरलेलं असतं ते मिक्सरला लावायचं। हे जे सॅरलेक्स आहे ते माझं तयार झालं आहे। हे तुम्ही सॅरलेक्स अगदी 5.5 महिन्यापासून 6 महिन्यापासून बाळाला देऊ शकता। सो आता सेकंड सॅरलेक्स घेते। हे तुम्ही 8 महिन्यापासून ते अगदी 2 वर्षाच्या मुलाला देऊ शकता। ह्याच्यामध्ये आता सेम मी ग्राइंड केले, आता मिक्सरला लावले आणि जी फाईन जाड पावडर आहे जसं 2-3 मिक्सर लावेल आणि माझी पावडर तयार होईल। ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना फळं वगैरे पण टाकून देऊ शकता प्युरी फॉर्ममध्ये, अगदी बाळ आवडीने खातं हे। सो अशा प्रकारे मी घरच्या घरी सॅरलेक्स करते। रेडीमेड मी क्वचित आणते पण पिल्लूला आवडत नाही त्याच्यामुळे मी आणतच नाही। सो अशी काही माझी प्रोसेस आहे सॅरलेक्सची। आणि ते कसं करतात, कसं बनवतात, कसं फीड करतात बाळाला, ते जी रेसिपी आहे ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल, कारण का पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे मला काही करता आलं नाही ते। सो असं काही सॅरलेक्स तयार झालं। आता त्याला मी गाळणीने गाळून सो असं करायचं ही प्रोसेस। अगदी तुम्हाला सांगते 1 तास काढावा लागतो आपल्याला, होऊन जातं। आणि हे पण सेकंड सॅरलेक्स माझं तयार आहे अगदी पावडर फॉर्ममध्ये। आणि तुम्हाला सांगते तुम्ही जर केलं ना, तुम्ही स्टील नाही तर काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।